हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमात्मा स्वतः आले होते कबीरजी. ते एकटेच, पण ते तर परमात्माही होते आणि सद्गुरूही होते. ते तर सर्वे सर्वा होते. आणि त्यावेळी 64 लाख शिष्य होते मालकांचे. पुण्यात्म्यांनो, विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. कारण की आपण लालच्या महिमाशी परिचित नव्हतो. लालबद्दल ऐकत जरूर होतो की ते बहुमूल्य असतात, परंतु ओळख नव्हती. आपण भगवानाला सर्व सुखदायी, संकटांचे निवारण करणारा मानतो, म्हणूनच त्याच्या शोधार्थ आपण जागोजागी भटकत होतो. परंतु आपण त्या लालला ओळखू नाही शकलो. त्या स्वार्थी लोकांनी कवडीला लाल सांगून आपल्याकडे सोपवलं. आपण त्या कवड्यांना लाल समजून गाठोडी बांधून फिरत होतो. आता दासाला समजलं, पारख झाली. लाल आणि लालडी यांची पारख करण्याची बुद्धी दिली भगवंताने, आणि तेच या दासाने तुमच्याबरोबर केले. आपल्यालाही लालला ओळखण्या योग्य ज्ञान दिले. तर पूर्वी आपण साधना नीट न करून किती कष्ट सोसले. त्या परमात्म्याने स्वतःच येऊन हे ज्ञान दिले, स्वतःची ओळख स्वतःच करून दिली. तर काय सांगतात की तर भक्ती करत असताना देखील त्या महापुरुषाची काय दुर्दशा झाली, कारण की त्यांना सद्गुरू नाही मिळाले. 600 वर्षांपूर्वी परमात्मा स्वतः आले. 64 लाख शिष्य होते त्यांचे, आणि एकटे सद्गुरू होते. एकटेच नाम देत होते. आणि पुण्यात्म्यांनो, तेव्हा ना कुठला मीडिया होता, ना कोणी पुस्तकांचं लेखन करून कुठे पाठवू शकत होते. आदरणीय धरमदास साहेबजींनी कबीर साहेबांची वाणी लिपिबद्ध करून ठेवली होती, परंतु ती सतत एवढी हाताने लिहायला तर 10 वर्ष तर लागतील त्याला. तर असंही आजकाल जसं परमात्म्याने दया केली आहे, अक्षरज्ञान दिलं, पेपर दिला, त्यावर पुस्तकात परमात्म्याचा महिमा लिहून आम्ही तुम्हाला पाठवला पुस्तकांच्या रूपात. मग ही इलेक्ट्रॉनिक सिस्टीम परमात्म्याने दिली, सीडीची ही बनवून दिली. चिप दिली गेली परमात्म्याने दिलेली. ही गॉड गिव्हन इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हे मनुष्याच्या स्तरावर बनवलेले नाही आहेत, हे विसरा तुम्ही. हा मनुष्य 4 युगांमध्ये हाच होता. एका गाडीला 6 खेचरं जोडून रथ बनवून खेचत फरफटत न्यायचे. ही AC कार बनवली, विमानं बनवली, आणि ही इंटरनेट बनवली. हे परमात्म्याने दिलेले आहे हे. आणि या काळाने याचा दुरुपयोग सुरू केला. यात चित्रपट पाहू लागले, नाचू गाऊ लागले, समाज बिघडवून ठेवला. पण आता सुधरेल. इथे कोणताही पदार्थ असतो त्यात गुण आणि अवगुण दोन्ही असतात. परंतु आपण अवगुणांना त्यागून गुण ग्रहण करू, आपल्याला ज्ञान मिळेल. तर मतितार्थ असा आहे की 64 लाख शिष्य असणं त्यावेळी एका धानकाचे, विणकराचे, हा काही लहान मुलांचा खेळ नाहीये. ज्याला आपण एक शूद्र म्हणायचो, एक कवी म्हणून सीमित करून ठेवलं होतं, फायनली बंद करून टाकली होती त्यांची फाईल. आता ती फाईल पुन्हा उघडली आहे त्या भगवानाची. ते परमात्मा आहेत, आपले पिता आहेत. तर सद्गुरू एकच असतो. तर ते परमात्मा स्वतः सद्गुरूही होते आणि ते परमेश्वरही आहेत. सद्गुरूंची भूमिकाही त्यांनी केली आणि जगद्गुरूही तेच आहेत. आणि मग त्यांचा कृपापात्र त्यांच्याच ज्ञानाने युक्त त्यांच्या आदेशानुसार मग सद्गुरू तेच पाठवतात. तर त्या परमात्म्याने स्वतः म्हटलं आहे की गरीबदासजींच्या पंथात 12व्या पंथात पुढे जाऊन मी स्वतः येईन
आणि धर्मदास या साऱ्या अज्ञानाला दूर करेल. आता परमात्म्याने शक्य आहे की या दासाला त्या योग्य समजले असेल तर आपल्या कुत्र्याला सोडून दिलं भुंकण्यासाठी, आपल्या मुलांना मालकाला जागवण्यासाठी. तर हे परमात्म्याने केलेलं कार्य आहे, हे सर्वसाधारण समजू नका बाळांनो, आणि याचा लाभ घ्या. आपणही घ्या, इतरांनाही जागवा जे गाढ झोपेत पडून आहेत आणि काळाच्या दूतात अडकून फसलेत. प्रेमाने, कारण की काळाने सांगितलं होतं की अशा विरुद्ध रंगात रंगवीन. जेव्हा तुमचा मोक्ष समय येईल कलियुगात, त्याच्या आधी सर्व नकली पंथ चालवीन तुझ्या नावाने, कबीर नावाने, आणि सतलोक सचखंडाच्या नावाने, आणि त्यांच्यात एवढं अज्ञान भरेन, तुझा संदेश वाहक जेव्हा येईल तोपर्यंत तर ते वकील झाले असतील त्या अज्ञानाचे आणि कधीच नाही मांडणार. परमात्म्याने म्हटलं होतं की मला मनवता येतं, त्यावेळी शिक्षित करेन. परमात्म्याने म्हटलं होतं त्यावेळी विचार केला, सांगितलं होतं धर्मदासजींना की आता तू शांत राहा, याबद्दल बोलू नकोस. सगळ्यांना शिक्षित केलं या दात्याने. हे इंटरनेट प्रोजेक्टर बनवले, लांब बसून तुम्ही पाहू शकता काय बोलत आहेत, काय लिहिलं आहे सद्ग्रंथांमध्ये, सामूहिकपणे सीडीच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून. तर हे परमात्म्याने केलेले कार्य आहे. आणि पूर्वी परमात्मा स्वतः एका दिवसात हजार हजार जागी प्रकट व्हायचे. ते तर भगवान आहेत, ते तर पाहिजे ते करू शकतात. तर अशा प्रकारे परमात्म्याने आम्हाला जागवले, सतज्ञान दिले. तेच दिलेले ज्ञान दास आज तुमच्यासमोर मांडत आहे. तर प्रसंग चालला आहे के सतगुरु के उपदेश का लाया एक विचार, जय सतगुरु मिलते नहीं हम जाते नरक द्वार. पुण्यात्म्यांनो, या वचनांना खूप खोलात जाऊन ऐका. त्यांना हृदयापर्यंत जाऊ द्या कानांच्या माध्यमातून. जोपर्यंत मूल औषध आत जाऊ देणार नाही ते परिणाम कसं करेल. ओठांवरच ठेवतो आणि थुंकून टाकतो, ऐकत नाही. तर याला तुम्ही खूप खोलात जाऊन सत्संगाच्या वेळी तर तुम्ही खूप एकाग्र चित्ताने राहत जा आणि परमात्म्याच्या या वचनांवर खोलात जाऊन विचार करा. आता काय सांगितलं भगवानांनी की जय सतगुरु मिलते नहीं जाते नरक द्वार. सतगुरु के उपदेश का लाया एक विचार, और जय सतगुरु मिलते नहीं हम जाते नरक द्वार. नरक द्वार में दूत सब फिर करते खेचा ताण, उनसे कबू ना छूटते फिर फरते चारों खान. पुण्यात्म्यानो, जेव्हा हा भक्तिहीन प्राणी इथून जातो तेव्हा यमदूत त्याला पकडून घेऊन जातात, धर्मराजाच्या समोर उभं करतात, न्यायाधीशाच्या समोर. तिथे तो हे नाही म्हणू शकत की मी असं नाही केलं, मी तसं नाही केलं. तिथे खोटं नाही चालत. तिथे तर तुमची फिल्म स्टार्ट होऊन जाईल, सीडी ऑन होऊन जाईल तुमच्या समोर. कारण की जी कर्म आपण करतो, विचारसुद्धा करतो, त्याचीही एक फोटोकॉपी भगवंताच्या दरबारी जाते आणि तिथे जाताच तिला ऑन केलं जातं. आता जसे आपण भक्तांना, भावा बहिणींना म्हणता, नातेवाईकांना किंवा कोणी मित्र शेजारपाजारचे भेटतात त्यांनाही समजावता, भक्ती करा, परमात्म्याचं नाव घ्या. पण आत्ता तर त्यांच्याकडे वेळ नाहीये, कारण की त्यांना ज्ञान नाहीये. तर जेव्हा तो तिथे दरबारात उभा राहील तर तो एक क्षणच लावेल भगवंतासमोर. एक कारण शोधतो की परमात्मा मला तर समजलंच नाही. आम्हाला तर एवढंच ज्ञान झालं होतं की आपलं काम करावं, मुलांचं पालनपोषण करावं. तर त्यावेळी परमात्मा ती सीडी सुरू करतील. कोणी भक्त त्याला म्हणत असेल की चला जाऊया सत्संगाला, आणि तो वायफळ बोलत असेल, नकार देत असेल, 100 कारणं सांगत असेल, तेव्हा तो परमात्मा म्हणेल की बघ, या भक्ताने, या बहिणीने, या मुलीने तुला काय म्हटले होते आणि तू खोटं बोलतोस की मला समजलंच नाही. तेव्हा हा काय म्हणतो, भगवान चूक झाली, क्षमा करा. परमात्मा म्हणतात की ही चूक मान्य करण्याचा आता काही उपयोग नाही, आता तर नरकात जावंच लागेल.
आणि परत कधी तुला मानव शरीर मिळालं तर तेव्हा ट्राय कर. तर पुण्यात्म्यांनो, या धर्मराजाच्या दरबारात जो प्राणी जातो त्याच्यानंतर याला नरकात टाकलं जातं. आणि तिथे तर लाखोंच्या संख्येने, हजारोंच्या संख्येने पशूंप्रमाणे चारी बाजूंनी यमाचे दूत, असं समजा हातांमध्ये भाले. कारण ते शरीर असं असतं, त्यात पीडा खूप असते आणि त्यात मरत नाही प्राणी, पीडा खूप होते. तर त्यात सरळ भाले खूप असतात, डोळ्यांमध्ये मारतात, घुसवतात ते सरळ, आणि जेवढ्या हाताला येतील तेवढ्या काठ्यांचे फटके मारतात आणि त्यांना जबरदस्तीने नरकात ढकलून देतात. धक्के मारून मारून ते उठले तर परत काठ्या मारतात आणि जसं पशूंना कोंडवाड्यात डांबतात असं डांबून मारलं जातं. तर इथे काय सांगतात पुण्यात्म्यांनो, आपण भक्तीपासून खूप दूर राहिलात, अध्यात्मज्ञान आसपाससुद्धा नाही राहिलं, आपल्याला भीतीच नाही राहिली या गोष्टी. या गोष्टींना आपण चित्रविचित्र मानतो. या अज्ञानी लोकांचं ज्ञान ऐकून ऐकून अज्ञानींचं, की भगवान कोठे, नरक कोठेच नाहीये, हाच स्वर्ग आहे, हाच नरक आहे. अरे एवढे मोठे मोठे ग्रंथ लिहिलेत महापुरुषांनी, ते डोळ्यांनी बघून तुम्हाला सांगतोय. त्यांना आपण आपल्या विचारांमुळे खोटं कसं ठरवायचं ते तर करतच आलो आहोत आपण, पण आपण म्हणालो म्हणून सत्य पुसलं नाही जात. तर परमात्मा म्हणतात की नरकद्वारात जेव्हा नरकात पाठवले जाल, दूत सब और करते खेचा ताण, दे दांडू, मार काठी, आत ढकलून देतात. नरक द्वार में दूत सब करते खेचा ताण और उनसे कभी ना छूटता, फिर फिरता चारों खान. तिथे नरकात त्रास सहन करत मग या 4 खाणांमध्ये 84 लाख प्रकारच्या या पशुपक्ष्यांच्या, सर्व जीवांच्या, या प्राण्यांच्या शरीरात जो त्रास सहन करावा लागतो. आता परमात्मा सांगतात, नरक द्वार में दूत सब करते खेचा ताण, उनसे कबू ना छूटता, फिर फिरता चारों खान. 4 खाणात भटकणारा और कबू ना लगता पार, सो फेरा सब मिट गया मेरे सतगुरु के उपकार. आता सद्गुरूचे उपकार, जसे गरीबदासजींनी म्हटले आहे की जा सतगुरु की मैं बलिहारी, जो जमन मरण मिटाही. जो जन्म आणि मृत्यूच्या या दीर्घ आजाराचा नाश करेल, म्हणतात अशा सद्गुरूवर मी जीव ओवाळून टाकतो. तर जन्म मरणाच्या रोगाचा नाश कबीर परमेश्वरच करू शकतात. आणि कबीर परमेश्वरजी ज्या आपल्या आत्म्याला, दासाला इथे पाठवतात स्वतःचं सामर्थ्य देऊन, किंवा त्याच्या करवी परमात्माच करवून घेतो. अन्य नाही कोणत्या भगवानाच्या भक्तीने हा जन्म मरणाचा रोग नाश होऊ शकतो. जर आपण श्रीराम, श्रीकृष्ण अर्थात विष्णूजी यांची पूजा करून इच्छिले की आपल्या जन्ममरणाचा रोग संपावा, तर हेच नाशवान यांचा स्वतःचाच जन्ममृत्यू होतो. तसंच शंकरजींचाही जन्ममृत्यू होतो, ब्रह्माजींचा जन्ममृत्यू होतो. यांचा पिता आहे क्षरपुरुष, ज्याला काळरूपी ब्रह्म देखील म्हणतात, जो गीता सांगत आहे श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून. तो स्वयं स्वीकार करतो गीतेच्या अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 5 आणि 9 मध्ये, अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 12 मध्ये, गीतेच्या अध्याय नंबर 10च्या श्लोक नंबर 2 मध्ये. हा म्हणतो, अर्जुना तुझे माझे खूप जन्म झाले आहेत, तू नाही जाणत, मी जाणतो. यावरून सिद्ध आहे की या ब्रह्मची पूजा करणाराही जन्ममरणाच्या रोगापासून नाही वाचू शकत. आणि ब्रह्मची साधना ब्रह्म पुजारी गुरूंकडूनच घ्यावी लागते. त्या गुरूला शरण गेल्यावर जन्ममृत्यूचा रोग नाही संपू शकत. आणि जोपर्यंत जन्ममृत्यूचा रोग नाही संपत, शांती नाही मिळू शकत. गीता ज्ञानदाता 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात म्हणतात की अर्जुना तो परमक्षर ब्रह्म आहे. अर्जुनाने 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात विचारलं की हे भगवंत, आपण जे गीताजीच्या 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकाच्या ज्या तत्ब्रह्मच्या विषयात म्हटले आहे की ते जाणल्यानंतर प्राणी केवळ इथून जरा मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचा प्रयत्न करतो. जरा म्हणजे वृद्धत्व, वृद्धावस्थेतील कष्ट, आणि मरण म्हणजे मृत्यूपासून वाचण्याचा, सुटण्याचा प्रयत्न करतो. तो संसाराच्या कोणत्याही गोष्टीत रस ठेवत नाही. तर 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात विचारले की किम तद्ब्रह्म,
गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात म्हटलंय की तो परमअक्षर ब्रह्म आहे. मग 8व्या अध्यायाच्या 5व्या आणि 7व्या श्लोकात तर स्वतःबद्दल सांगितले आहे. गीता ज्ञानदाता की अर्जुन, तू माझ्यात मताप्रमाणे राहा, माझ्यावर आश्रित हो, माझी भक्ती कर आणि युद्धही कर, तर मलाच प्राप्त होशील. तर याने स्वतःची भक्ती करण्यास सांगितले आहे, म्हणजे मला प्राप्त करशील. शांती नाही होऊ शकत, युद्ध तर करावंच लागेल. 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये म्हटलं आहे की परमअक्षर ब्रह्मची साधना करणारा प्राणी त्याच्याकडे जातो. 15व्या अध्यायाच्या 1 पासून 4 पर्यंत म्हटलं आहे की तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे आणि त्यानंतर तो तत्वदर्शी संत मिळेल, सद्गुरू मिळेल आणि मग परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक परतून कधीच परत या संसारात येत नाहीत. 18व्या अध्यायाच्या 62व्या आणि 66व्या श्लोकात म्हटलं आहे की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्या परमअक्षर ब्रह्मला शरण जा. त्याच्याच कृपेने तू परमशांती आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. आणि असंच 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात म्हटलं आहे की सर्व धर्मां परित्यज्यम माम, माझ्या स्तराची जी साधना आहे, जशी 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात. गीता ज्ञानदाता म्हणतो की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतीम. मज ब्रह्मचा एक ओम मंत्र आहे आणि ओममुळे मिळणारी जी परमगती आहे तिला तोच प्राप्त करू शकतो जो अंतिम श्वासापर्यंत ओमचाच जप करत शरीर त्यागून जातो. तर त्याला कोणती गती मिळते? ब्रह्मलोक प्राप्ती होते, कारण ब्रह्मचा मंत्र ओम आहे. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात गीताजीत म्हटलं आहे की अर्जुना, हा ब्रह्मलोक सर्व पुनरावर्तीमध्ये आहे. तिथे गेलेले प्राणी परत जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतात. आणि त्या परमअक्षर ब्रह्मच्या भक्तीसाठी 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात गीताजीमध्ये म्हटलं आहे की ओम तत्सत इति निर्देश ब्रह्मणे त्रिविधः स्मृतः ब्राह्मणः तेन वेदाच यज्ञाच विहितः पुरा. सच्चिदानंद घनब्रह्मला प्राप्त करण्यासाठी 3 मंत्रांचा निर्देश आहे. ओम तत्सत, ओम हा ब्रह्मचा आहे, तत् हा अक्षर पुरुषाचा आहे. गीताजीच्या अध्याय नंबर 15च्या 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष आहेत, एक क्षरपुरुष, एक अक्षर पुरुष, एक परमअक्षर पुरुष. जो परमअक्षर पुरुष आहे तो सर्वश्रेष्ठ आहे आणि तोच वास्तविक अविनाशी आहे. अन्य क्षरपुरुष आणि अक्षर पुरुष यांना नाशवंत सांगितले आहे. त्यांच्या लोकात जेवढे प्राणी आहेत तेही नाशवंत आहेत, तर त्यांच्या भक्तीने तर मोक्ष मिळूच नाही शकत. आता श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये ओम तर ब्रह्मचा जप आहे क्षरपुरुषाचा आणि तत् हा सांकेतिक आहे अक्षर पुरुषाचा आणि जो सत शब्द आहे तो पण सांकेतिक आहे. याला सार नाम देखील म्हणतात, याला आदी नाम देखील म्हणतात. तो आहे परमअक्षर ब्रह्मचा. तर या 3ही अक्षरांच्या मजदुरीने, या 3ही मंत्रांच्या साधनेने आपण भगवान प्राप्त करू शकतो, तो मोक्ष स्थळ प्राप्त करू शकतो, ते सुख प्राप्त करू शकतो, ज्याबद्दल वर्णन केले गेले आहे. आता जसा आपण हँडपंप लावून घेतो, तर हँडपंपसाठी आपण हँडल मारतो. तर हा खटका आणि हँडपंप हे आपले उपास्य नाही आहेत, परंतु या कृतीशिवाय ती उपास्य वस्तू नाही मिळू शकत, वांछित वस्तू नाही मिळू शकत, पाणी नाही मिळू शकत. तर ही पूजा नाही करत होत आपण तर ते साधन मिळवलं आहे ज्यातून ते पाणी मिळेल. तर हा जो मंत्र आहे ओमचा आणि दुसरे 2 सांकेतिक आहेत, ही काही आपण पूजा नाही करत आहोत. आपण आपल्याला इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी ते साधन मिळवले आहे. ही साधना आहे. तर ही साधना आहे त्या परमअक्षर ब्रह्मच्या प्राप्तीसाठी. जसा सतनामाचा 2 अक्षराचा मंत्र आहे, एक ओम आणि एक तत्. जसे आदरणीय नानक साहेबांची जन्मसाखी मध्ये आज समुद्राच्या साखीत हे प्रमाण आहे त्या 2 अक्षरी मंत्रांचं. दास आता बोलून नाही सांगणार. तर या दोन्ही मंत्रांचा जप केला जातो श्वास उच्छ्वासाने. जसं आपल्याला पाणी काढायचं आहे, पाणी, तर त्यासाठी हँडपंप लावणार. तर आधी कुदळ मारणार, माती बाहेर फेकणार, कुदळ मारणार, माती बाहेर काढून मग बाहेर काढणार आणि पाईप खाली सोडून देऊ. हे काम आहे समजा सतनामाचं. 2 अक्षरांचा उच्चार होईल श्वास उच्छ्वासाने. आता हे सतनाम या उच्चाराने आपलं काम केलं, पाण्यापर्यंत पोचवलं, पण बाहेर पाणी नाही प्राप्त झालं. त्यासाठी अजून एक आयटम लावावा लागतो, हँडपंप वरती मशीन म्हणतात त्याला. आणि मग त्याची पूजा करायची आहे, त्यालाही असंच हलवायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे, तेव्हा मग ते पाणी येतं.
तर असंही केवळ सतनाम प्राप्तीनेही मोक्ष नाही. सारनाम नाही मिळालं ते पाणी नाही मिळत ना. सारनाम समजा ते हँडपंपचं वरचं मशीन आहे, तर ही मशीन त्याच वेळी लावली तर यश देईल जेव्हा तो पाईप पूर्ण पाण्यापर्यंत पोचलेला असेल. मध्येच जर कोणी म्हटलं हँडपंप लावा, मशीन फिट करा, तर मिस्त्री ते कधीच करणार नाही. तर हा दास तुम्हाला ही सर्व व्यवस्था सांगतो आहे, तर आपण करायची आहे, मजुरी करायची आहे. आणि जेव्हा सारनामाची वेळ येईल, आपला पाईप पोचलेला असेल, पाणी असेल आसपास, तर हँडपंप म्हणजे सारनाम आपल्याला दिलं जाईल. तर अशा प्रकारे आहे ओम, त्या परमअक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याचा ओम तत्सत या 3 मंत्रांचा जप. ओम हा ब्रह्मचा आहे, तत् अक्षर पुरुषाचा आहे, त्याला परब्रह्मही म्हणतात. आणि सत हा परमअक्षर ब्रह्मचा आहे, याला पारब्रह्मही म्हणतात. पारब्रह्म, एक परब्रह्म, एक पारब्रह्म. ब्रह्म तर हा क्षरपुरुष आहे, हा काळ भगवान, 21 ब्रह्मांडांचा स्वामी. अक्षर पुरुष याला परब्रह्म म्हणतात, ब्रह्मच्या पुढचा भगवान. पर म्हणजे दुसरा, आणि याच्यावर पारब्रह्म. पारब्रह्म म्हणजे सर्वांच्या पलीकडचा, सर्वांपेक्षा श्रेष्ठ तो पारब्रह्म असतो. जसं समजा तुम्ही संतांच्या वाणीमध्ये पारब्रह्म शब्द ऐकता, तो परब्रह्मसाठी नाहीये, तो पारब्रह्म म्हणजे त्या सत्य पुरुषाकडे संकेत आहे, परमअक्षर ब्रह्मकडे संकेत आहे. तर जसं तर त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी 3 मंत्रांचा जप आहे, ओम तत्सत. तर अशा प्रकारे आपण त्या परमात्म्याला प्राप्त करू. कसे प्राप्त करणार? गीताजी अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 66 मध्ये सांगितलं आहे की या गीता ज्ञानदात्या ब्रह्मने सर्व धर्मां परित्यज्यं माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्वे पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. हे काय म्हणतात की माझ्या स्तराच्या जेवढ्या पूजा आहेत त्या माझ्यातच सोड, मला दे जी तू माझ्या स्तरामध्ये तू मजुरी केली आहेस, मग मी तुला इथून जाऊ देईन, नाहीतर तू माझा बंधक मजूर आहेस. आणि माझं कर्ज उतरव, मग तू त्याच्या शरणी जा. एकम, एकम म्हणजे त्याच्या बरोबरीचा दुसरा कोणी नसेल, अद्वितीय, ज्याच्या समान दुसरा कोणी शक्तिशाली भगवान नसेल असा. एकम शरणम व्रज, त्याच्या शरणात जा. आणि या अज्ञानी आपल्या धर्मगुरूंनी, अनुवादकर्त्या ऋषी मंडलेश्वरांनी अनर्थ करून ठेवलाय गीताजीमध्ये. अनुत्तम म्हणजे अत्युत्तम म्हणतायत. बघा ना, व्याकरणच बदलून टाकलं आपल्या अज्ञानाच्या कारणाने. आणि व्रज म्हणजे जाणं असतं, येणं लिहून ठेवलंय या अनुवादकर्त्यांनी. इंग्रजीत शब्द आहे गो, आणि गो म्हणजे जाणे असतं, येणं तर असूच शकत नाही. तो तर मूर्ख आहे जो या वाक्याला न समजताच त्याचा अर्थ येणे करत आहे. बिलकुल अज्ञानी व्यक्ती आहे, आशयच समजला नाही, त्या प्रकरणाच्या आशयाशी तो परिचित नाहीये. आता हे गीताजीच्या अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 7 मध्ये अर्जुन स्वतः स्वीकारतोय की मी आपल्या शरणी आहे, आपण माझे गुरु आहात आणि माझी बुद्धी काम नाही करत, मला निर्णायक ज्ञान द्या, मी आपल्या शरण आहे. आता इथे परत म्हणतोय की मला शरण ये, तो तर म्हणतोय की मी आधीच तुला शरण आलोय. सर्व धर्माच्या कर्मांना माझ्यात सोडून मला शरण ये, म्हणजे बुद्धी बघा यांची. हे यांनी खूप ठिकाणी असे अनर्थ करून ठेवले, यांना समजलं नाही. तर हा ओम नामाचा जप यांना देऊया काळाला, हा आपल्याला इथून जाऊ देईल, नो ड्यूज सर्टिफिकेट लिहून देईल. पण हा तेव्हाच लिहील जेव्हा सद्गुरू आपल्याबरोबर असतील, नाहीतर हा तुम्हाला फसवून त्याच्या नकली सतलोक, नकली अलकलोक, अगमलोक, ब्रह्मलोक धोका देण्यासाठी तिथे उचलून आपटेल आणि तिथे आयुष्य बर्बाद करून कितीतरी युगांनंतर परत पृथ्वीवर ढकलेल. सगळं काम जसंच्या तसं राहिलं. तर सद्गुरूची आवश्यकता आपल्याला असेल अंतिम श्वासापर्यंत, की जसा प्रसंग चालला आहे की आपण ओम नामाचा जप यांना देऊ आणि मग आपल्याला 7 शंख ब्रह्मांडांना पार करून जायचं आहे. अक्षर पुरुषाच्या, परब्रह्मच्या 7 शंख ब्रह्मांडात त्याच्या लोकातून जाण्याचं भाडं द्यायचं आहे यांनी. तत् मंत्र जो आपल्याला दिला जातो ते त्याचे भाडे द्यायचे आहे.
तिथून जाण्यासाठी आपल्याला. हा समजा टोल टॅक्स समजा त्याचा, त्या अक्षर पुरुषाचा, त्याच्या लोकातून पार जाण्यासाठी. आणि तिसरा जो मंत्र आहे तो सतलोकात स्थायी स्थान प्रदान करेल, जे आदी नाम आहे, सार नाम आहे. तर पुण्यात्म्यांनो, गीताजी अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 8, 9, 10 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की त्या परमअक्षर ब्रह्मची साधना करशील तर त्याला प्राप्त करशील. त्याच्या साधनेचा मंत्र तर सांगितला हा ओम तत्सत नथिंग एल्स इति निर्देशः. बस हाच निर्देश आहे. निर्देश म्हणजे फायनल डायरेक्शन, नथिंग एल्स. आणि गीताजीत ना हरे राम हरे कृष्ण, ना ओम नमः शिवाय, ओम भगवते वासुदेवाय नमः, हे अशा प्रकारचे कोणतेच मंत्र नाहीयेत. जे श्रीमद भगवत गीतेत वे ऑफ वर्शिप नाहीये, पूजेचा मार्ग नाहीये. त्याला जो करतो तो शास्त्रविधी सोडून मनमानी आचरण करतो आहे. आता प्रसंग येतो पुण्यात्म्यांनो, जे शास्त्रविधी त्यागून मनमानी आचरण करतात त्यांना ना सुख मिळतं ना त्यांची गती होते. सांगा, आणि ना त्यांचं कोणतं कार्य पूर्ण होतं. तर म्हणूनच तर आपण भक्ती करतो आणि ते तीनही व्यर्थ. तर ती साधना करण्यात कोणताच लाभ नाही. याच कारणाने आपण नास्तिकतेकडे झुकलो आहोत. भगवानाला शोधता शोधता आपण हारून थकून गेलोय. शेवटी आपण कर्मकांडाचा आधार घेतला. चोरीमारी करून आपण शेठ सावकार बनण्याचा प्रयत्न करत आहोत. दुप्पट दुःख ओढवून घेतो, पाप गोळा करतो. तर अशा प्रकारे या ज्ञानाने आपल्याला हे विष दिसून येईल. परमात्मा म्हणतात, जसं दुःख स्वतःचं तसं जाण इतरांचं. पुण्यात्म्यांनो, तुम्ही एखाद्या ऑफिसात जाता, दयाहीन प्राणी असतात. त्यांना दुःख दिसत नाही की कुठून आला असेल हा माणूस, तहानलेला भुकेला असेल. त्यांना फक्त फसवेगिरी करून त्यांचा स्वार्थ साधायचा असतो. तर ते तुमचं काम करतील, नाहीतर कधीच करणार नाहीत. 4 आणे हवे असतात त्यांना. आता दास जेव्हा नोकरी करायचा 1977 मध्ये, तर तेव्हा कोण्या एखाद्या अधिकाऱ्यावर बोट दाखवलं जायचं की तो भ्रष्ट आहे, बाकी सर्व बरे होते. आता एखाद्या अधिकाऱ्याकडे, कर्मचाऱ्याकडे बोट दाखवलं तर तोच ठीक असतो, बाकी सगळे एकसारखे असतात. तर ही का वीज कोसळली? अज्ञानाने. पहिले घाबरायचे भगवानाला, भगवानाचं भय दूर झालं, मग विष खाऊ लागले. हाहाकार माजला. एका शहरात पहा डॉक्टर, हे भगवान. जगभरातील वैद्य, डॉक्टरांची दुकानं उघडली. मेडिकलमध्ये जाऊन पहा की त्यात खचाखच भरलेले आहे. तिकडे पाप गोळा करतात, इकडे भोगतात पडल्या पडल्या. इथे परमात्मा म्हणतात, जीवित जग में जूती पड़े फिर जम तोड़े छाती. हा जीव इथे बर्बाद होईल. पुढे यमाचे दूत तुमच्यावर अत्याचार करतील ते वेगळेच. मग त्या विषयाला कोण खाणार जेव्हा ज्ञान होईल? तर याला कारण काय झालं? कारण की आपण भगवंताच्या विधानाशी अपरिचित होऊन पाप करत आहोत. आता लहान लहान मुलांना दास पाहतो, खूप आनंद होतो. तो म्हणतो की मी अशी विडी उचलून दिली चुकून. रडतो की माझं नाव खराब झालं. तर पुण्यात्म्यांनो, असा समाज तयार होईल तर मुलं वाईटपणा करतील. पुढे जाऊन असा सुदृढ समाज तयार होईल की यांना बघून बघून अजून इतर लोक, अन्य लोक यांचं अनुकरण करतील. लहान लहान मुलं अशा नेकीने, नीतीने राहत आहेत. एक छोटासा मुलगा, त्याला 100ची नोट मिळाली, गल्लीत पडली होती. येऊन लगेच त्याने आईला दिली की तिथं पडली होती. त्याची आई म्हणाली, नाही बाळा, ही आपण नाही वापरायची. ती उचलून इथे दानपात्रात टाकली. तर नाहीतर पूर्वी अज्ञानाने आई आधी खिशातच टाकायची. आधी तर मूल ती घरीच आणायचं नाही आणि माहीत नाही ती देऊन काय गोळी किंवा टॉफी खायचा. तर अशा प्रकारे परमात्म्याच्या या ज्ञानात असे रंगून जाल आपण की स्वप्नात सुद्धा चूक नाही करणार. आणि धनाची आवश्यकता भासली तर भगवंत लांब नाही, हे सत्य समजून चला. भगवानाला का शोधायचो? आपल्याला जर कुठल्याही गोष्टीची गरज असेल तर तो पुढ्यात ठेवेल, हे सत्य समजून चला. भगवान यालाच म्हणतात. हा काही पोरखेळ नाहीये. आणि मग का ड्रामा करता भक्तीचा? ही ती समर्थ शक्ती आहे, एका वचनात सगळं काही करू शकते आपल्यासाठी.
परंतु ती करण्यायोग्य आपल्याला बनावं लागेल. म्हणतात सतगुरु के दरबार में कमी काहे की ना और अनसा मौज नहीं पा रहा तेरी चूक चाकरी में. तर अशा खऱ्या दरबारात कोणत्याही गोष्टीची कमी नाहीये. जर आपल्यावर कृपा होत नसेल तर आपल्या कोणत्या सेवेत किंवा सेवा शुश्रूतेत काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करा, लगेच वीज येईल. करंट येण्यासाठी, वीज पॉवर येण्यासाठी आपल्याला त्या योग्य बनावं लागतं, गुड कंडक्टर. तर वीज येईल, सगळी कामं होतील, हाच तर त्याचा गुण आहे. तर त्या विजेला येण्यायोग्य बनवा आणि याच मार्गाने तयार व्हाल तुम्ही. या ज्ञानाने, या भक्तीने समर्पित व्हाल. आता प्रसंग चालू आहे. सतगुरु के उपदेश का लाया एक विचार, जय सतगुरु मिलते नहीं जाते नरक द्वार. अब नरक द्वार में दूध सब करते खेचा ताण, उनसे कबू ना छूटता फिर फिरता चारों खाने. की दुर्गति होती, चार खानी में भ्रमता कदे ना लगता पार. और ये सब फेरा मिट गया मेरे सतगुरु के उपकार. म्हणजे त्या परमसंत, त्या संताच्या कृपेने, या मंत्राच्या प्राप्तीने माझं जे सगळं दुःख होतं ते परस्पर निघून गेलं. माझ्या सद्गुरूंच्या उपकाराने हे फेरे समाप्त झाले. मग काय सांगतात? सात समुद्र की मसीह करूं और लेखनी करूं बन राय, धरती का कागज करूं गुरु गुण लेख्यो न जाय. होय होय. आता सांगा, काय गुण लिहिणार या परमपित्या परमात्म्याचे? इतक्या कष्टाने आपण काढले, एका कुत्र्याचे जीवन लिहायला लागा, मग एक काय काय दुःख आहेत त्याची. थंडीच्या, हिवाळ्याच्या दिवसात, थंडीचे दिवस, गल्लीत पडला आहे. आधी तो हवेलीत राहायचा AC रूममध्ये. बिगर भक्तीचा पहा आता कुठं पडला आहे, प्लॅटफॉर्मवर. गल्लीत बसला आहे, सहपरिवार झोपला आहे. कुत्रा बनून वरून पाऊस पडतोय, गारठून गेलाय. येणारा जाणारा त्याला काठी मारतो. आणि मग तो भुकेला उठतो सकाळी, कोणाच्या दाराकडे पळतो. तर तिथे सकाळी सकाळी कोणी त्याच्यासाठी पराठे बनवून ठेवलेत, उलट काठी आणतील, चल. तो परत दुसऱ्या घरात घुसतो, तिसऱ्या घरातल्या स्वयंपाकघरात पोचतो. भूक लागली आहे पण कमरेवर बसते काठी. मग ट्या ट्या करत करत कुठे जाऊन पोचतो? उकिरड्यावर. घाण खायला जाईल तो. पुण्यात्म्यांनो, ही तर एका दिवसाची प्रोसेस आहे कुत्र्याची. या सगळ्यांना, गाढवांना, कुत्र्यांना, सर्व 84 लाख योनींना बघत बघत याला लिहायला बसलो तर परमात्मा म्हणतात, परमात्म्याच्या गुणांचं या संपूर्ण पृथ्वी एवढा कागद असेल, 7 समुद्राची शाई असेल, हे सर्व संपेल, पण परमेश्वराच्या या गुणाला अंत नाही. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात, गुरु गोविंद कर जानियो रहियो शब्द समाए, मिले जब दंडवत बंदगी नहीं तो पल पल ध्यान लगावे. गुरुजींना गोविंद म्हणजे परमात्म्या समान मानून स्वतःचा हा भक्तिरूपी खेळ सफल करा. पुण्यात्म्यांनो, परमात्मा जेव्हा आले होते ते स्वतःच भगवान होते आणि आपण त्यांना न ओळखता त्यांना एक सामान्य माणूस मानत राहिलो. आशीर्वाद देत होते, लाभही व्हायचा, परंतु ते त्यांना विणकरच दिसायचे, भगवान दिसलेच नाहीत. त्यामुळे आपण सगळे इथेच राहिलो, 64च्या 64 लाख. आता परमात्म्याने सांगितलं आहे की गुरुला गोविंद समजून, भगवान समजून डील करा, ट्रीट करा त्याला. जसं हा दास तर भगवान नाहीये, परंतु तो परमात्मा अशीच दासासारखी भूमिका करून निघून गेला. ते भगवान होते आणि काळ आपली खेळी खेळला अशी. तर म्हणून परमात्म्याने सांगितलं आहे की गुरुजींना तुम्ही परमात्मा मानून तुमचा हा भक्तिमार्ग सफल करावा लागेल, नाहीतर कधीच नाही होणार आहे तुमचं. जसं गणितामध्ये एक कर्जाचा प्रश्न असतो, त्यात मूळ रक्कम शोधायची असते. त्यासाठी मानावं लागतं, समजा मूळ रक्कम 100 रुपये. ती 100 रुपये मूळ रक्कम नसते,
मूळ रक्कम तर अरबो खरबोंमध्ये असते, करोडोंमध्ये असते. ती मूळ रक्कम अरबो खरबांची शोधण्यासाठी आपल्याला मूळ रक्कम 100 रुपये मानावीच लागते. हा नाईलाज समजा, त्यासाठी आवश्यक समजा. याशिवाय आपल्याला सापडू नाही शकत जी मूळ रक्कम आपण शोधत आहोत. आणि ती नाही मिळाली तर आपण फेल होतो. गुण 0 आपल्याला. तर गुरुजींना आपण असं समजा की भगवानच बसले आहेत. जसं आपण परमात्म्याच्या जवळ जाऊ तर आपण कसे डील कराल त्यांच्याशी? जसे या दासाशी कराल. हा आपला स्वभाव बनेल, हाच भाव बनेल. तर हा भाव आणि स्वभाव आपल्याला इथंच बदलून जावं लागेल त्याच्या दरबारी. आणि तिथे जाऊन परत मनात दोष व चलबिचल असेल तर परत उचलून फेकून दिलं जाईल. तिथे तर चाळणीत चाललं जाईल. पुण्यात्म्यांनो, कुणाच्या साक्षीची गरज नाही. तर म्हणून आपल्याला परमात्मा सांगतात, गुरु गोविंद कर जानियो रहियो शब्द समाय. म्हणजे जो मंत्र दिला आहे त्याचा जप करत राहणं. आणि गुरुजी भेटतात तेव्हा दंडवत करा, प्रणाम करा. आणि नंतर नाहीतर क्षणाक्षणाला ध्यान लावा. म्हणजे लक्षात ठेवा त्यांच्या गुणांना. हे भगवान, जेव्हा आपल्याला पुण्यात्म्यांनो, आत्ता तर तुम्ही बालक आहात, लहान मुलं, कोणी 2 वर्षाचा, कोणी 3 वर्षाचा. म्हणजे जेव्हापासून तुम्हाला नाम मिळालं तेव्हापासून तुमचं वय मोजलं जातंय. कोणी 4 वर्षांचा, कोणी 5 वर्षांचा, कोणी 10 वर्षांचा. मुलांमध्येच गणलं जातं. जेव्हा तुम्ही थोडे परिपक्व व्हाल मग तेव्हा पहा तुमची स्थिती. तुम्ही रडत बसाल हा विचार करून की भगवान, हा तर अन्याय झाला होता. मनुष्य जीवन एवढं अनमोल होतं, कवडीमोल चाललं होतं. आणि मग या दासाची आपल्याला उपयुक्तता समजेल. तर यासाठी परमात्मा म्हणतात, मग त्याचा विसर पडूच शकत नाही. इतकी उपयोगी गोष्ट. एक क्षणही आपण लांब नाही होऊ शकत. यामध्ये एवढं रमून जाल अशी ओढ तयार होईल. आणि हा लगाव, ही ओढच तुम्हाला सतलोकात घेऊन जाईल. जसे आपण या काल भगवानावर आसक्त झालो आणि एवढे आसक्त झालो याच्यावर की हलता हललो नाही. आणि एवढं सुख सोडून या घाणीत आलो. केवळ याची ओढ, याच्यावर आसक्त झालो. आता याचं खरं रूप तुम्हाला कळेल. हा तर 1 नंबरचा विलन आहे. सगळे धोका करून काम करवून घेत आहेत. बळाने तुमच्याकडून काम करवून घेतोय तो. आणि आता खातोय आपल्याला. आणि आता आपलंच श्रेय लाटेल. आणि आता परमात्म्याच्या जवळ जाण्यासाठी पृथ्वीवर तुम्हाला या दासाच्या व्यतिरिक्त कोणीच दिसणार नाही. आणि मग आपोआप तुमची आशा, तुमची प्रत्येक प्रकाराने तुमचे चित्त या दासावर असं केंद्रित होईल, एकत्रित होईल. आणि एवढे आसक्त व्हाल की तुम्ही हलता हलणार नाही. आणि या भक्तीची शक्ती जी तुम्हाला दासाने सांगितली आहे, ही कमाई तुमच्यासोबत असेल. तर अशा प्रकारे मग आपण सतलोकात जाऊ शकू. नाहीतर गोष्टी घडणार नाहीत लवकर. आणि मग काय सांगितलंय की कबीर हरि जय रूठ जा, गुरु की शरण में जावे. कहे कबीर गुरु रूठ गए, हर ना होते सहाय. जसं काय सांगतात, जी व्यक्ती आपल्या पापकर्मांमुळे दुःखी असते तर ती म्हणते की आपला राम रुसला, आपला राम नाराज झाला. नवी नवी दुःख यायला लागली आपल्यावर. आणि जे सुखी असतात त्यांना असं म्हणतात की यांचा राम राजी आहे, यांच्यावर भगवान प्रसन्न आहे. आणि जे दुःखी असतात ते म्हणतात आमचा राम रुसलाय. आता पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपली पुण्यकर्म आहेत तोपर्यंत आपल्याला सर्व सुख सुविधा उपलब्ध असतात. तर असं वाटतं की आपला राम राजी आहे, प्रसन्न आहे. आणि ज्यांची पुण्य संपली, त्यांची पापं सुरू झाली, त्यांचा तर राम रुसला. आता जसं गुरु गोविंद दोनों खड़े, किसके लागू पाए. बलिहारी गुरु अपना, जिन गोविंद दियो मिलाए. आता काय म्हणतात परमात्मा की किती उदाहरणं दिली आपल्याला समजावण्यासाठी. कसं उदाहरण दिलं आहे की जसं आपण कधी शेतात एकांतस्थळी किंवा कुठे कष्ट करीत असतो, काही कार्य करत असतो,
मटका भरून घेऊन गेलो पाण्याचा घट, आणि जोपर्यंत त्याच्यात पाणी आहे तर नो प्रॉब्लेम. तहान लागली, गटागटा प्यायलो, परत कामाला लागलो. आणि जेव्हा त्या घट म्हणजे घड्यातील पाणी संपलं, जल संपलं, तर समस्या उत्पन्न झाली. तर तो राम रुसला. जोपर्यंत त्यात पाणी होतं तर राम राजी होता, सुविधा सगळ्या होत्या, प्रॉब्लेम नव्हताच. आता ते पाणी संपलं तर राम रुसला. आता तो राम मिळायचा कुठे? हँडपंपमध्ये. हँडपंपात मिळेल ते पाणी तर तिथे जाऊ. हँडपंपच्या खाली ठेवला घडा, केली त्याची पूजा, सेवा आणि भरून आणला परत, आणि परत सुखी झालात. तर ज्यांच्यावर आता पापाचं राज्य सुरू झालं आहे त्यांची पुण्य आता संपली आहेत, आणि सुख होईल पुण्य वाटल्याने, पुण्य प्राप्त झाल्याने. तर इथे परमात्मा म्हणतात की एकीकडे तर तुमच्याजवळ एका घड्यात पाणी ठेवलं आहे, आणि एकीकडे हा हँडपंप आहे. पाणी तर समजा परमात्मा आहे घड्यात, आणि हँडपंप गुरुजी आहेत. आता कशाची निवड कराल तुम्ही? हँडपंपची. हँडपंपमधून तर तुम्ही कितीही पाणी काढलं तरी, आणि घड्यातील पाणी तर एक दिवस पण पुरणार नाही संपूर्ण परिवाराला. तर इथे परमात्मा म्हणतात, गुरु गोविंद दोनों खड़े और किसके लागू पाए, बलिहारी गुरु अपना जिन गोविंद दिया मिलाए. हँडपंप शिवाय पाणी नाही मिळत. कबीर हरि जय रूठ जा, गुरु की शरण में जावे, कहे कबीर गुरु रूठ गे तो हरि ना होत सहाय. जसं हँडपंप खराब केलात आपण, त्याची काळजी घेतली नाही, तर मग पाणी कसं मिळणार? आता गुरुच रुसला तर भगवान साथ नाही देणार अजिबात. परमात्मा म्हणतात, मम संत मुझे जान मेरा ही स्वरूपम. माझ्या संताला मीच जाण, तेव्हाच मी तुझ्या जवळ येईन. नाहीतर परमात्मा असा विचार करतात की जसा व्यवहार तुम्ही या दासाशी करता, आणि जो विचार या दासाच्या प्रती ठेवता, तर परमात्मा ते हेच करतात, निरीक्षण करतात, पडताळतात की जर या दासाच्या जागी ते मालक विराजमान असते तर तुम्ही असेच वागला असतात. कारण की परमात्मा एका विणकर रूपात राहतात, अशा क्रिया करतात जशा तुम्ही करता, आणि ते शूद्र वर्णात. जसे महर्षी रामानंद पंडितजी खूप विद्वान समजले जायचे, आणि परमात्मा त्यांना या काळाच्या जाळ्यातून काढू इच्छित होते. 5 वर्षांचं बालक या रूपात लीलेमध्ये त्यांचं शरीर दाखवत होते. रामानंदजी यांचा एक शिष्य होता. त्या शिष्याला परमात्म्याने एक प्रश्न केला होता की तू विष्णूजींना सर्वेश्वर म्हणतोस, यांचा तर जन्ममृत्यू होतो, पुराणात असं लिहिलंय. ज्या कारणाने क्षुब्ध होऊन त्या रामानंदजींचा शिष्य कबीरजींना म्हणाला होता की काय तू दीक्षा घेतली आहेस? तुला पुराणाचं ज्ञान कुठून मिळालं? परमात्मा कबीरजी म्हणाले की मी दीक्षा घेतली आहे, गुरु केला आहे, जे तुझे गुरु आहेत तेच माझे गुरु आहेत. त्यावेळी फक्त ब्राह्मणांनाच दीक्षा देत असत, त्यांनाच भक्तीचा अधिकारी म्हणत, बाकीच्यांना तर थातूरमातूर सांगून हकलून द्यायचे. आणि गोष्टी सांगून सांगून चंदा म्हणजे आपलं हे घ्यायचे दान. या गोष्टीमुळे क्षुब्ध होऊन तू एक शूद्र असून माझ्या गुरुचा अवमान केला आहेस, एका पंडिताला स्वतःचा गुरु म्हणतो आहेस. रामानंदजींकडे तक्रार केली गेली. कबीर परमात्म्यांना तिथं बोलावलं गेलं. अनेक श्रोते तिथे विराजमान होते. रामानंदजी यांनी प्रथम प्रश्नोत्तरे केली. तू कोण आहेस? तुझं नाव काय? परमात्मा म्हणाले होते, ऐक रामानंद, राम मी आहे. राम बावन नरसिंह. आणि मग म्हणाले होते, ए स्वामी सृष्टा में सृष्टि हमारे तीर, दास गरीब अदर बसू मेरा मैं अवगत सत कबीर. रामानंदजींना म्हणाले होते की हे रामानंदजी, मी साऱ्या सृष्टीचा रचनाकार आहे आणि वर सतलोकात राहतो. मी पूर्ण परमात्मा आहे. या गोष्टीचं वाईट वाटलं रामानंदजींना. खूप शिव्याशाप आणि वाईट बोलले परमात्म्याला.
की तू नीच जातीचा आहेस, खालची जात असून मोठ्या गप्पा करतोस. तू कुजातीचा आहेस, तुझ्या आईबापाचाही पत्ता नाही, कुठे मिळाला होतास, अशा प्रकारचे बोल बोलले गेले. आणि परमात्मा खुश होऊन उभे राहिले, जसं एखाद्या सुयोग्य शिष्याने आपल्या गुरुजींच्या समोर. मग ते काहीही बोलू दे, कोणतेही ऑब्जेक्शन, काहीही दोष मनात नाही आला पाहिजे, हीच शिकवण आपल्याला देऊन गेले परमात्मा. रामानंदजी शिव्या देत आहेत आणि परमात्मा खुश होऊन उभे आहेत की आपण जे म्हणाल ते शिरोधार्य आहे, परंतु मी तोच आहे जो दासाने तुम्हाला सांगितला. मी परमात्मा आहे. रामानंदजींचा नाही विश्वास बसला. ते मध्येच पूजा करू लागले. म्हणाले, थांब थोडा वेळ. मध्ये पडदा लावून टाकला की मी शूद्रांचं दर्शनसुद्धा नाही करत, हे दाखवण्यासाठी. आणि झोपडीच्या आत बसून पूजा करू लागले, जसं भगवान विष्णूची एक काल्पनिक मूर्ती बनवली. हे शाळीग्रामाची पूजा अशी करायचे जसे विष्णूच्या मूर्तीला, श्रीकृष्णाच्या मूर्तीला न्हाऊ घालतायत गंगाजलाने. मग त्यांना स्वच्छ कपडे घालत छोटे छोटे कपडे बनवून ठेवले होते. तर असं ते कल्पनेने करत होते, कुठली मूळ वस्तू नव्हती ठेवली आत. ते काय करतात की सर्व कपडे उतरवून भगवानाचे सगळं न्हाऊ घालून धोतर नेसवतात, अंगरखा घालतात, टिळा लावतात, मुकुट घालतात आणि बरोबरच कंठ्याची माळही, एक कंठीही घालतात, जी वैष्णव साधूंची ओळख असते. तुळशीच्या एका मण्याची, एकच मणी असतो दोरीत. आता मुकुट घातला, त्या दिवशी माळ घालायला विसरले रामानंदजी. रामानंदजींनी विचार केला की आज काहीतरी चुकलंय, माळ घालायला विसरलो, परंतु त्या दिवशी कर्मकांड करताना जो मुकुट ठेवला होता आत, तो मुकुट काढता पण येईना. अशी पूजा खंडित मानली जाते त्या कर्मकांडामध्ये. आणि जर पूर्ण शृंगार नाही झाला, कंठी नाही घातली, तर ही पूजा खंडित, अपूर्ण राहिली. तर रामानंदजींनी विचार केला की या मुकुटाच्या वरून घालतो. ती मुकुटात अडकली, खाली जात नव्हती. खूप चिंतित झाले. पुण्यात्म्यांनो, भक्त भक्तच असतात. ठीक आहे, कर्मकांड चुकीची करतायत, पण भक्तीची लक्षणं विद्यमान आहेत. खूप दुःखी झाले रामानंदजी. हे भगवान, आज माझ्याकडून काय चूक झाली? इतक्या मोठ्या आयुष्यात 104 वर्षांचा झालो, 16व्या वर्षी आलो होतो तुमच्या चरणी, आजपर्यंत अशी चूक नव्हती झाली. हे परमात्मा, काही चूक झाली असेल तर क्षमा कर. बाहेर उभे भगवान कबीर साहेब म्हणतात की स्वामीजी, या माळेची गाठ सोडा किंवा गुंडी काढून मग गळ्यात घाला, हा मुकुट काढावा नाही लागणार तुम्हाला. आता पुण्यात्म्यांनो, एक छोटासा मुलगा आणि शूद्र वर्णातला, विणकर जातीतला, आणि ज्या विणकरांना, शूद्रांना हे ब्राह्मण लोक शिवू पण द्यायचे नाहीत, स्वतःच्या अंगाला दूर 10 पावलं दूर ठेवायचे. आता याला ब्राह्मण म्हणतात. ते ब्राह्मण जे ब्रह्माला जाणतात, जे भगवानाला ओळखतात, ते ब्राह्मण आहेत. ते वेळ वाया घालवतात प्राणी. आता तर रामानंद ब्राह्मणांनी पाहिलं की हे तर कबीर, हे तर परमात्मा उभे आहेत, ज्यांनी माझ्या मनातली गोष्ट सांगितली. मी तर काही कल्पना करत होतो, मनात विचार करत होतो, तर यांनी मनातलीच गोष्ट सांगितली. आता तो पडदा दिला फेकून आणि समोर हजारोंच्या संख्येने ब्राह्मण दर्शक बसले आहेत की आज कबीरची धुलाई होणार. आणि रामानंदजी म्हणतील की मी याला दीक्षा नाही दिली, हा खोटं बोलतोय. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? इशिका संजय सावळे. आपण कुठून आलात? महाराष्ट्र, पुणे, चाकण. आपण कुठल्या इयत्तेत शिकत आहात? मी आता 6वीत शिकत आहेत. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2021मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिविधी करत होतात? जे पण हिंदू धर्मात जे पण देवी देवता आहे, जसं की गणपतीजी, स्वामी समर्थ, स्पेशली आम्ही स्वामी समर्थांची भक्ती करायचो. जसं की त्यांच्या केंद्रात जाऊन साधना करणे, गणपती 10 दिवस गणपती बसवणे, घरी गणपती बसवणे आणि
त्यांचे मिरवणूक काढणे, नवरात्रीमध्ये दांडिया खेळणे, हे अशी भक्ती साधना करत होतो. जसं तू सांगत आहेस की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिविधी आहे, देवी देवतांची पूजा करणे, त्याचप्रमाणे गणपती बसवणे, नवरात्राचा उत्सव साजरा करणे, या पारंपरिक भक्तिविधी आपण व आपला परिवार करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्या कुटुंबाला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? माझे आजोबा जे होते ते संत रामपालजी महाराजांशी जुळलेले होते. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की असे असे महाराज आहेत, ते हरियाणामध्ये आहेत, त्यांचे नाव संत रामपालजी महाराज म्हणून आहे. ते पूर्ण आपल्याला सद्भक्ती मिळवतात, देतात आणि आपल्याला मोक्षाचा मार्ग कसा भेटायचा त्यांची माहिती सांगतात. गीता ते सगळे वाचून दाखवतात, सगळे ग्रंथामधले प्रमाण देतात. तसेच आम्ही मग संत रामपालजी महाराजांचे ते म्हटले संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐका. तर आम्ही 2-3 दिवस संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले. तर आम्हाला ते काय ते नॉलेजमध्ये काय पॉवर जे आहे, तर आम्हाला ते नॉलेज जे आहे ते एवढं आवडलं. आम्ही 8 दिवस तसेच कंटिन्युअसली आम्ही ते बघत राहिलो, त्यांचे बुक्स वाचले. तर आम्हाला ते कळालं की खरंच खरे परमात्मा हेच आहेत. आम्ही लहानपणापासून परमात्माच्या शोधात होतो की खरंच आपल्याला कुठं भेटणार ते परमात्मा. कारण तर आम्ही स्वामी समर्थांची इतकी भक्ती करून सध्या आम्हाला एवढे दुःख होते, एवढे प्रॉब्लेम्स यायचे घरी. माझे पप्पा जे होते त्यांना म्हणजे असे धर्मगुरू किंवा आपल्या देवी देवतांपासून काही नॉलेजच नव्हतं त्यांना आधीपासून. त्यांना त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नव्हता की खरंच देव आहे, की त्यांना काहीच हे नव्हतं. तर आम्ही पण त्यांना संत रामपालजी महाराजांच्या शरणात आणलं. आणि माझे पप्पा आधी एवढे ड्रिंक करायचे, तर ते घरात एवढी चिडचिड व्हायची माझ्या मम्मी पप्पांची. तर आम्हाला आमच्या डोक्यातही तेच विचार चालायचे की संत रामपालजी महाराज जे आहे, तर त्यांच्या शरणी आल्यापासून जे घरातले जे काही प्रॉब्लेम्स होते, जसं की पप्पांचं नशा व्यसन, ते सगळे संत रामपालजी महाराजांच्या दयाने ते सगळे सुटले. जसं तू सांगत आहेस की पूर्वी जी पारंपरिक भक्तिविधी आपण करत होतात, त्या भक्तीतनं आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ प्राप्त झाला नाही. आणि आपल्या आजोबांनी जे आपल्याला सांगितलं की संत रामपालजी महाराजांची ओळख करून दिली आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात आलात आणि त्यांच्याकडनं सद्भक्ती घेतली. तर त्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला काय काय अनुभव आलेत? पहिला अनुभव तर असा आहे की आम्ही ज्या परमेश्वराच्या शोधात होतो ते आम्हाला भेटले. आणि मला त्यांचं नाव काय आहे, ते कोण आहेत, हे सगळं माहीत, ते कुठे राहतात. आता ते ज्याचे आधीपासूनच आम्हाला ते प्रश्नांची उत्तर नाही भेटले ते देवी देवतापासून, तेच आम्हाला संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाच्या माध्यमातून भेटले. आणि दुसरा लाभ असा आहे की माझ्या पप्पांना जॉब नव्हती. कोविडमध्ये 2 वर्ष झाले आम्ही घरीच होतो. तर माझ्या 2 वर्षात एवढं नुकसान झालं आहे की मला म्हणजे स्कूलमध्ये आधी मला खूप मार्क्स असायचे, जे पेपर द्यायचे मला काहीच कळायचं नाही. तर मग आम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणी आल्यापासून तर माझं पहिल्यापासूनच 2 वर्षाचं नुकसान झालेलं होतं. तर संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यापासून माझं जे मार्क्स होते आधीपेक्षा माझे या वर्षीचे मार्क्स बेटर आलेत, म्हणजे अजूनही आउट ऑफ भेटलेले आहेत मला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने परमेश्वर कळाला आणि सद्भक्तीमुळे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात अनुभव मिळत आहेत आणि आपल्या शैक्षणिक आयुष्यात आपल्याला उन्नती प्राप्त होत आहेत. परंतु मला असं विचारायचं आहे की जे काही आपले वडील होते तत्पूर्वी नशा करत होते, व्यसनाधीन होते, तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली का आणि त्यांच्या जीवनामध्ये काही बदल आढळला का? त्यांना आज ते एवढे रडता आहेत कारण तर आधी त्यांना कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नव्हता. आधीचे देवी देवतांमध्ये त्यांना कोणताच इंटरेस्ट नव्हता, कारण तर ते देवतांनी पहिलेच पप्पांना जॉब नसल्यामुळे ते आधी हे व्यसनाला बघायचे सुद्धा नाही. पण त्यांच्या मानसिक टेन्शनामुळं त्यांना एवढं हे वाटलं की त्यांनी नशा-व्यसन चालू केलं. सगळे प्रकारचे नशा-व्यसन करायचे. आणि मग नंतरून संत रामपालजी महाराजांच्या शरणी आल्यापासून त्यांनी जे ज्ञान ऐकलं, जे संत रामपालजी महाराजांचं
महाराजांचे सत्संगाच्या माध्यमातून त्यांना जे ज्ञान भेटलं त्यांना तेव्हा कळालं की पूर्ण परमेश्वर ते आहेत आणि हेच आपल्याला सद्भक्ती सगळी सद्भक्ती देत होते आणि हेच आहेत हे सगळे एकच मालिक आहे तो आपला. आणि ते एवढे रडले की मी मूर्ख होता की मला ते कळालं नाही, ते ज्ञान मला कळालं नाही. आणि मग आज माझे पप्पा संत रामपालजी महाराजांच्या शरणी आहेत आणि जे पण फॅमिलीमध्ये जे पण प्रॉब्लेम्स होते ते सगळे संत रामपालजी महाराजांच्या दयेने सगळेच सॉल्व्ह झाले आणि आता सगळं चांगलं चालू आहे. जसं सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्या कुटुंबावर जे काही कष्ट होते, जे काही दुःख होते ते पूर्णपणे बरे झाले आणि आज आपण व आपला परिवार सुखासमाधानाने संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती करत आपलं जीवन व्यतीत करत आहेत. मला असं विचारायचं आहे की ह्या आपल्या अनुभवातून, ह्या आपल्या ज्ञानातून आपण आपल्यासारखे जे काही आज आपल्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या सवंगडे आहेत, त्यांना उद्देशून आपण त्यांना काय बोध द्याल? एकतर संत रामपालजी महाराज जे आहेत ते सगळे आपल्याला सगळे शास्त्र जे आहेत इथे सगळे ओपन करून दाखवतात. आणि तुम्हीच मला सांगा कोणते धर्मगुरू जे आहेत ते तर एकच आपलं ग्रंथ घेतला आणि त्यांनी वाचले, पण आपले जे संत रामपालजी महाराज आहेत ते सगळे ओपन करून दाखवत आहेत, भगवद्गीता दाखवत आहेत, सगळे जे ओपन करून दाखवत आहेत. आणि इफ यू वॉन्ट टू नो द डिफरन्स बिटवीन संत रामपालजी महाराज अँड अदर धर्मगुरू, सो यू शुड लिसन द सत्संग ऑफ संत रामपालजी महाराज. ऑटोमॅटिक यू कम टू नो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन संत रामपालजी महाराज अँड अदर धर्मगुरू. अँड संत रामपालजी महाराज ट्राईंग टू टेल अस दॅट गॉड इज वन अँड दॅट गॉड नेम इज कबीर. मी माझी रिक्वेस्ट करू शकते की तुम्ही पण घ्या, हे ज्ञान ऐका, संत रामपालजी महाराज जे सांगतायत त्यांचं नॉलेज घ्या, त्यांचे सत्संग ऐका, त्यांचे बुक्स वाचा, तर आपल्याला जे पण आपले प्रॉब्लेम्स असतील घरातले ते सगळे सॉल्व्ह होतील. जसं आता आपण उल्लेख केला की सर्वांनी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी जी भक्तिविधी दिली त्या भक्तिविधीतून मानव जन्माचं कल्याण होतं. तर हे जर कोणा साधकाला आज पटत असेल आणि त्या साधकाची पण इच्छा होत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावा, तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? ते सत्संग जे संत रामपालजी महाराजांचे सत्संग जे येतात त्यांचे एक नंबर फ्लॅशेस होतात, काही नंबर फ्लॅशेस होतात, तर त्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करून संत रामपालजी महाराजांचे जे पण आपल्या डिस्ट्रिक्टचे जवळचे जे पण नामदान सेंटर असतील ते तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देतील आणि तुम्ही त्या नामदान सेंटर जाऊन नामदीक्षा घेऊ शकतात आणि आपल्या मानव जीवनाचं कल्याण करू शकतात. या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? त्या नामदीक्षासाठी एकही रुपये साधकाला द्यावा लागत नाही. ती फ्री कॉस्ट ऑफ दीक्षा आहे आणि ती निःशुल्क भेटेल आपल्याला. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून
7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.